मी जसं आरक्षणाचं मागं लागलो ना, माग हटत नाही, कारण मा रूल आहे, मी क्षेत्रीय मराठा. एक तर मराठ्यांचं असं आहे, लढाईला उतरलं तर मरायचं, नाही तर विजयाचा टिळा लावून यायचा. मी हटत नसतो. तुम्हाला सांगतो, पुढच्या मॅटर मध्ये मा आरक्षणाचा विषय ती द्या. तुम्ही जर मला असाच छेडायचा प्रयत्न करता तर मी पुढच्या सुद्धा मॅटर मध्ये पडून सगळ्या. मी मरायला भेट नाही. पाटील तुम्ही म्हणताय की वारंवार की समाज निर्णय घेईल, समाज निर्णय घेईल. समाजानं आता निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत, लोकसभेसोबत वाराणसी ते गोव्यापर्यंत ते गुजरातपर्यंत उमेदवार उभा करणार आहे. आणि समाजानं जर असा निर्णय घेतला तुम्हाला उभं करायचं, तर तुमचा निर्णय काय असणार? नाही, राजकारण खरंच सांगतो मी, माझा मार्ग नाही, परंतु मी मायबाप समाजाला मानतो. समाज माझा मालक आहे, मी समाज नाही. आणि हे मात्र खरंय की ते पार गुजरात पासून ते काय तिथपर्यंत फॉर्म भरणार महाराष्ट्र, हे मात्र खरंय. आणि तो समाजाचा निर्णय माझा नाही, मी मालक नाहीये समाजाचा, मुलगा म्हणून काम करतो. समाजाला म्हटलं जर तुम्ही उभा राहा लोकसभेला किंवा विधानसभेला, नाही, राजकारण माझा मार्गच नाही. यातलं आपल्याला जे कळत नाही ते नाही तर मग आता इतकं मला त्यांच्याविषयी समजा फडणवीस साहेबांनी एवढा द्वेष मराठ्यांचा, मग मी बी द्वेष करणारच ना, मी म्हणणारच नाही ना. मग बघतो ते राजकारण मार्गच नाही. उगं बोलायचं म्हणून मी बोलत नाही, विरोध केला तरच करतो. फक्त त्यांनी हे षडयंत्र फडणवीस साहेबांनी थांबावे. त्यांचं आमचं शत्रुत्व नाहीये. पुढे व्हिडिओ व्हायरल कर, रेकॉर्डिंग व्हायरल कर, ते डबडे 2-4 नेऊन बसव, त्यांना बोलायला लाव. हे असे गचपाणी गुचपाणी कडून सापडून आणतात. 10-5 रुपयासाठी विकणारे लोक, हे एवढा मोठा करोडोचा समाज आहे, त्यांचा कशाला अपमान करून अंगावर घेता फडणवीस साहेब? हे सगळं बंद करून टाका. तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो, गोडी गुलाबीनं आपण हे आंदोलन हाताळा आणि आमचं आहे ते आमचं आरक्षणाचा विषय मार्गी काढा. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. तुम्ही चिडचिड करा, जास्त फसणार. तुम्ही शोधून बघा, तुम्ही जेवढे डाव टाकले तेवढे तुमच्या अंगलोट आले, तेवढे. पण आता जो डाव टाकला आंबेडकर साहेब मध्ये तो सुद्धा तुमच्या अंगलोट येणार, बघा येतोय का? पाटील असं बोललं जात आहे की म्हणजे मराठा आंदोलकांच्या आडून कुठेतरी म्हणजे बीजेपीला मतदान नाही करायचं, मग कुठल्या पक्षाला मतदान करायचं असंही समजा. नाही, ते सुद्धा डोक्यात नाही. कोणाला करायचं आणि काय करायचं? मराठीच उभं राहायला लागलेत म्हणतात, मराठीच फॉर्म भरणार आहेत. तिथं बीजेपीला मतदान करायचं नाही, दुसऱ्याला करायचं. दुसरे शहाणे नाहीत आणि हे बी शहाणे नाहीत. आपली प्रखर भूमिका. ते कोणते शहाणे आहेत? त्यांनी बी इतके दिवस कार्यक्रमात लावला ना आमचा. सांगतो ना एकच उदाहरण तुम्हाला. समजा तुमच्या मतानुसार जर चालू आहे बीजेपीला मतदान नाही करायचं, मग दुसऱ्याला करायचं. अहो, त्यांनी ठराव केलेला आहे सर्वपक्षीय की मराठ्यांच्या तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर 1 महिन्याचा वेळ द्या. आपण 40 दिवसाचा दिलेला आहे. ते तरी कोणत्या धडाचे आहेत? त्यांच्या ठरावाचं काय झालं? विरोधी पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या त्यांच्या ठरावाचं काय झालं? कोणतं शार? जे आमचं कोणी चांगलंच करत नाहीये. आमची भूमिका स्पष्ट आहे. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आजच्या कॅबिनेट द्यावी. हेच मराठे त्यांना डोक्यावर घेऊन नसते. त्यांचं आमचं शत्रुत्व नाही. पण नाही दिलं आणि तुम्ही आडवेस शिरले, गुन्हे दाखल करीन, ते चाळे करीन, तसले ते रडके चाळे. मी गुन्हे दाखल करीन, बाया माणसाला गुतवीन, जेसीब्या गुतवील, तुझी SIT चौकशी करील, कुठं क्लिपाचा आणि कुठं काय ते डुप्लिकेट मुटकेट जोडील, तुला जेलमध्ये टाकील, किंवा आणखीन काही काही प्रकार. ते 10-15 बशिलेत, आणखीन 20 जण राहिलेत मीडियात बोलला. ते ट्रॅप आहे त्यांचा, पुरा ट्रॅप संपलेला नाहीये. किंवा फक्त डाव आहे त्यांचा, किंवा आत्ताचा बी डाव आहे गुन्हे दाखल करायचा 10% आरक्षण घेण्यासाठी. आम्ही घेत नाही ते. फडणवीस साहेब, तुम्हाला प्रामाणिक सांगतो, तुम्हाला सगळी स्वारीची अंमलबजावणी करून गॅजेट तिन्ही घ्यावं लागणार आहे. तुम्हाला त्याशिवाय सुट्टी आहे. तुम्हाला वाटत असेल सत्ता माझ्या हातात आहे, सत्तेचे पुढे शानपण चलत नाही, चलतं. आम्ही ते मोडून टाकणारे शब्द आता मागचे. जर राजकारणात लागलं तर ते संपित येत, असं एक लोकात ग्रामीण भागात चर्चा असते. ते मोडून काढणार आहेत आम्ही. राजकारणी नाही संपित. राजकारणी जर जनतेच्या मागे लागलं तर जनता संपिती. ही रूल बदलणार आहेत आम्ही 100%. आता कोणाला संपवणार तुम्ही नेमकं? आता कोण टार्गेटवर आहे तुमच्या? आता माझ्या समाजाच्या कोण येते मला आधी बैठक घेऊन बघा. संपवण्याचा अर्थ म्हणजे राजकीय करी. संपवण्याचा अर्थ छगन भुजबळ कुंकडं नको न्यायचं. ते काही बोललं तरी तेव्हा म्हणतो कार्यक्रम म्हणतो आपण ग्रामीण भाषेत बोलता बोलता. चालता जाय तिकडं कार्यक्रमाचं ही करतो. कार्यक्रमाचा अर्थ वेगळे. त्याला वाटतं कार्यक्रम म्हणजे मारतो का गण, तसा अर्थ नाही. आमच्या लेकरांचा, मराठ्यांच्या पोरांचं जर तुम्ही वाटोळ करणार असाल तर आम्हाला सुद्धा तुमच्या देणे घेणं नाही. आणि यांचा सगळ्यात जास्त जीव राजकारण्यांचा सत्तेत, आणि मराठ्यांनी आता तेच ओळखायचं. आपला जीव कशात आहे? आरक्षणात. आणि यांचा राजकारण्यांचा जीव असतो सत्तेत. यांना सत्ता नसली तर करमत नाही. हे मृत असल्यासारखे होते सत्ता नसली. यांना जिवंत राहायचं असलं तर यांच्या पुढे एकच पर्याय असतो, गुलाल कपाळाला लावून घेणे. आणि मराठ्यांच्या पोराच्या अंगाला जर कपाळाला ही गुलाल लागून देणार नसले आरक्षणाचा, यांच्या डोक्याला पिढ्यांना फार आयुष्यभर लागू द्यायचा.
पाटील, SITची चौकशी समितीची नियुक्ती झालेली आहे, मात्र ते जे अधिकारी आहेत त्यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरोप करण्यात आलेला आहे की या अधिकाऱ्यांची कारकीर्द ही चांगली नसल्यामुळे मुद्दाम म्हणून तुमच्या विरुद्ध अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नाही, माझं त्याच्याबद्दल काय मत. दूध का दूध पाणी पाणी होऊन द्यावं, करावी. कारण जो भेटू केलेला असल्यावर तो म्हणत असतो नको, आपली इच्छा आहे करावं. कारण कुठंच आपण कोणाचा रुपये बी नाहीये, कोणत्याच्या प्रकरणात हात नाही, पाय बी नाही, आणि मी बी नाही, समाज बी नाही. त्यामुळे ते बिनधास्त त्यांनी करावं, पण सगळीच व्हायला पाहिजे. ते ज्यांना फडणवीस साहेबांनी बक्षिशी दिली, आमच्या आई बहिणीचे, त्यांच्या आई बहिणीच्या बद्दल त्यांनी सभागृह डोक्यावर घेतलं होतं. आम्ही दिलगिरी व्यक्त करून सुद्धा, पण आमच्या आई बहिणीचे डोके फोडले, त्यांच्या चिंदाडे केल्या. ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित केलं होतं त्याला बक्षिशी दिली, बक्षीस बढती सगळ्यांना. त्यांच्याही व्हावा. ते जवळपास 300-350 पेक्षा जास्त येतं. तेही सगळे कायमच्या घरी जावा. जे जे आहे ना ते क्लिअर व्हावा. त्यांच्या कोणत्या मंत्र्यांना आदेश दिले तेही त्याच्यात यायला पाहिजे. गृहमंत्र्यांनी का आदेश दिले लाठीचार्जच्या, आंतरवालीच्या, तेही चौकशी मग त्या SITत व्हायला पाहिजे. गृहमंत्र्याची सुद्धा त्याच्यात काही आमदारही होते, काही मंत्री पण होते. त्या दिवशी SP, DYSP, तहसीलदार, SDM त्यांच्या टच मध्ये होते काय करायचं म्हणून. एक मंत्री विमानानं डायरेक्ट इथे येणार होता, पण कोणीतरी इथून सांगितलं का आम्ही ते हातोळून घेतो, काळजी करू नका तुम्ही. ते येणार होते, तोडगा काढायसाठी येऊ दिलं नाही. म्हणजे त्यांनाही माहित होतं की हल्ला करून घ्यायचा आहे मला, आणि त्यांनी तो हल्ला करूनच घ्या. त्याच्यात त्यांचेही मंत्री 2-3 ती बी बरोबर व्हायला पाहिजे. कारण त्या मंत्र्यांनीच मला सांगितलेला फोन की चुकीची माहिती दिली मला यांनी. मी निघालो होतो, आम्ही हातोळून घेतो म्हणले, हल्ला करून घेतला. तेच मंत्री म्हणलेला आहे. ते होत राहील. यासाठी द्या सगळं. यांच्या 7-8 मंत्री होती, तो मला टाकेनात का मध्ये. अहो सगळ्याला माहिती यांचा अहवाल तयार झाला. दादा, मी या पत्रकार परिषद प्रामाणिक आणि सत्य बोलतोय. ह्यो अहवाल आधीच बनलेला आहे, आधीच तयार झालेला आहे, SITच्या आधीच. फक्त हे नाटक आहे SITचं, हे फक्त नाटक आहे. यांनी अहवाल बनवलेला आहे गुतवायचा. त्यामुळे मी गुतायला भेट नाही. बदनामी केली तुम्ही, रेकॉर्डिंग वगैरे, त्याला भेट नाही. मी पण माझ्या जातीपासून फडणवीस साहेब तुटू शकत नाही. ही तुमच्यातली आयुष्यातली मोठी चूक असणार, बदनामी करून. पाटील, समाजाकडून एक मागणी केली जाते, SIT चौकशी जी आहे ती पडद्याआड न होता, कारण ऑन कॅमेरा व्हावी, समाजालाही ते कळावं की म्हणजे SIT चौकशी काय गुंतवण्याचा प्रयत्न होतो, ह्या सगळ्या गोष्टी, आणि याच्या संदर्भात काय बोलतात? जे समाजाला ते योग्य वाटत असतं करू द्या ना. मी म्हणतो मग कशाचं तयार आहे भाऊ. ते जर म्हणले ना मीडियावर लाईव्ह करायचे तरी करतो, काही अडचण नाही. फक्त अहवाल तयार आहे हे मी प्रामाणिक सांगतो. ही मोठा तुम्हाला एक जबाबदारीने शब्द सांगतो. अहवाल कसा तयार. पावसाळी अधिवेशनात प्रश्न विचारला होता फडणवीस साहेबांना, बहुतेक पावसाळीच असेल मुंबईमध्ये. त्याच्यात प्रश्न विचारला होता विरोधकांनी, यासाठी चौकशी करा या आंतरवालीच्या प्रकरणाची, हे इकडं काय प्रकार झालेत महाराष्ट्रात त्याची. तर फडणवीस साहेबांचं उत्तर देताना असं म्हणलेले की माझ्या पोलिसांना सखोल चौकशी केलेली, अहवाल माझ्याकडे प्राप्त झालेला आहे, त्यामुळे यासाठी स्थापन करण्याची गरज नाही. पण जर सभागृहाचं म्हणणं असलं तर यासाठी नेमू, परंतु यासाठी नेमण्याची आवश्यकता नाही, कारण माझ्या पोलिसांनी सखोल तपास केलेला आहे आणि त्याचा अहवाल मला प्राप्त झाला. मग असा काय फडणवीस साहेबांना साक्षात्कार झाला की ती घटना घडल्याच्या नंतर आता यासाठी नेमायला लागली. त्यावेळेस म्हणता माझ्या पोलिसांनी सखोल तपास केला. आता का दुसरी कोण आणलेत का, अमेरिकेकडून, कॅनडाकडून पोलिस? आता का दुसरी कोण आणले? आता कोणती चौकशी करायची? चौकशी झाली म्हणले तुम्ही. याचा अर्थ अहवाल तयार आहे. मराठ्यांच्या मधला आणि सत्याच्या मधला मी काटा आहे. मला बदनामी करून संपवायचंय, नसता खोटा अहवाल देऊन का होणार मला संपवायचंय. फडणवीस साहेब, मी आयुष्यभर जेलमध्ये सडून पण तुम्हाला सुट्टी नाही, आणि मला जेलला टाकलं एवढी भावनिक लाट राज्यात उचलणार, तुमचा राजकीय सुपडा साफ होणार आहे. ध्यानात ठेवा तुम्ही. माझ्या नादी लागू नका. ते बदनामीला तुमचे ते भंगार कोणच्या 2-4 जण काय चालवितात का, ते हे कापून ते लाव, ते कापून हे लाव, काय करते रेकॉर्डिंग कडून सापणार देत ना. चाळे बंद करा, गोरगरिबांचे केसेस बंद करा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. प्रामाणिकपणाने फडणवीस साहेब सांगतो, तुमचं आमचं शत्रुत्व नाही. उगाच मराठी अंगावर घेऊ नका, अंमलबजावणी द्या. मराठी डोक्यावर घेऊन नसता पुढे काय होतंय बघा. तुम्ही सभेत 48 लोकप्रतिनिधी पाडणार असं आव्हान केलं होतं. तुम्ही आता आचारसंहिता लागल्याच्या नंतर त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करणार? बैठक होणार आहे त्याची.
यांनी जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतले तर आम्ही बैठकीची घोषणा करणार आहेत आमच्या सुद्धा. त्याच्यानंतर सगळं समाजच ठरवणार आहे. पण मात्र विचार मंथन आमच्यात या विषयावर होणार आहे. आणि का बरं आमच्या लेकराचं वाटोळ होत असल्यावर पण शब्द वापरताना सगळ्या पक्षाचा म्हणलेला आहे. हा सगळ्या पक्षांचे आपल्या पोराचं वाटोळ करायला याला काय होता तेव्हा त्याला गोरगरिबाचे मी परत सगळ्या जातीचे नाव घेतलेले. त्या जातीचा गरीबाचा येऊन द्या, ह्या जातीचा गरीबाचा येऊन द्या ह्या जातीचा गरीबाचा असं सगळ्यांचं सांगितलं. जाऊ दे की मग आता यांना निवडून आणून आपल्या पोराचं वाटोळ करतात. चांगलं केलं का मराठ्यांचं यांनी धनगर बांधवाचं 12 बलुतेदाराचं चांगलं केलं का? मुस्लिमाचं चांगलं केलं की यांनी? कोणाचं चांगलं केलं यांनी? सगळ्यांनी भुजबळ सोडून कोणाचं चांगलं केलं यांनी? कोणाचंच नाही ना. मग हे जर मोठ्याने जाते तुम्ही संपायला लागला यांना काय ठेवता? यांना ठेवता कशाला? म्हणजे यांनाच मोठं करा. हेच तुमचे आंदोलन मोडून टाकणार सगळ्या जाती धर्माचे. परत 12 बलुतेदार बी माझ्याकडे येणार ते म्हणणार हे खाऊ देत नाही आपल्याला. मुस्लिम माझ्याकडे येणार म्हणणार हे खाऊ देत नाही आणि तुम्ही त्यांनाच आणणार परत पुढं आपल्याला नाही दिलं पाहिजे यांनी आरक्षण. त्याच्यापेक्षा न देणारे जाऊन द्या ना यांना तिकडे उसा तोडायला. आणणार गोरगरीबाचे जाऊन द्या टाका दनादन कोणाला टाकायचं त्याला तिकडे अधिकार आहे ना तुमचा. जाऊन द्या धोत्रावले सगळे तिथं. आता मराठा पाठोपाठ धनगर समाजानेही लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला. चांगलं आहे म्हणतो ना मी. आम्ही जाणार काही काय लागलं ते नाही कापा कपी काय आपला अधिकारी भरायचे फॉर्म काय वर्गाने सुरू झाल्यात गावागावात. त्यांचा काय समाज कमी आहे का? वंजारी बांधव समाज कमी आहे का? धनगर बांधवाचा राजकारणी म्हणून वरच्या नसतो सोडित मी. ग्रामीण लेवलवर आमच्यात जाती भेद नाहीये, आमच्यात द्वेष नाही. आम्ही आत्ताही बसतो 12 बलुतेदारांनी कणाकण वर्गाने करायचं फॉर्म भरायचे. शिव निर्णय घेतलाय मी भरा नाही म्हणत. हा मी भरा म्हणत नाही कारण तो रोल माझा नाही. मराठे करते ते सांगायला लागलो मी. तो समाजाचा मराठ्यांचा निर्णय वर्गणी करायला तर फॉर्म भरायला तो माझा निर्णय नाही कारण मी समाजाचा मालक नाहीये. तसं ते मराठ्यांसारखं करू शकतात. हरियाणा सुरू आहे. हरियाणा सुरू झालं. उत्तर प्रदेशमध्ये काल माझ्याकडं गुजरातची पटेल कंपनी आली होती. ते म्हणले आम्ही बी हे राबिंगे म्हणले तिकडं. म्हणलं रा बाबा तिकडं राबिंगे तर राबा. ते मग गुजरातमध्ये बी झालं सुरू त्यांचं बी. म्हणजे हे हाताने फडणवीस साहेबांनी अंगावर घेतलं. म्हणजे महाराष्ट्रातलं भाजपचं संपित आणलं देशात बी संपायला लागले फडणवीस साहेबच. त्याच्यापेक्षा सगळ्या स्वारींची अंमलबजावणी देऊन टाका ना. बाकीचे भरू शकतो. आता काय धनगर बांधव येडा आहे का? ती भरू शकतो. अधिकार आहे लोकशाहीत. वंजारी बांधव भरू शकतो, दलित बांधव भरू शकतो, मुस्लिम बांधव फॉर्म भरू शकतो. का असं काही अमक्यानेच भरण्यात यावा, त्याच्या अंगात पॅन्टच घातलेली असावी, धोतर नसावं असं काही आहे का? कुणी भरू शकतो ना. 12 बलुते दार भरू शकतो. आता मराठ्याने गावात वर्गणी केली त्या वर्गणीत जेवढे होते इतके लागत आहेत तेवढे उमेदवार. बाकीच्याने दणका चलून द्यायचा. आपलं वाटोळ करण्याचं काय विचार करायचा दुसऱ्याचा? मी नाही विचार करत. मी भेट नाही खुश असतो. यासाठी झालं पळून गेला असतो दुसऱ्या राज्यात खुश आहे. कुठं बसायचं मला पण जातीची गद्दारी नाही करत. तुमचा कार्यक्रमच नाही. मग मराठा उमेदवाराच्या प्रचाराला तुम्ही उतरणार का? नाही राजकारण आपला मार्ग. आपण तेच सांगतो. मग तर मी भारत सांगितले असते तर मी पळवलो असतो का नाही? मी लगेच पळवलो असतो प्रचारात धनाधन. पण आपला मार्गच नाही. तो समाजाचा निर्णय. समाजाने निर्णय घेतलाय. मी समाजात मालक नाही, समाज ठरवी. तसंच बाकीच्याने टाकलं ती येणे मग लईच माताळ होईन भाऊ. मराठीने टाकले बाकीच्याने टाकले म्हणल्यावर तर बॅलेट पेपर इथून मुंबई पोत आथार लागेल. एकीकडे तुम्ही म्हणता समाजा तुमचा मायबाप. मग जर मायबापानेच लेकराला जर सांगितलं तुम्ही ते ऐकणार का? काय बोल खासदारकी लढा म्हणून राजकारण मार्गच नाही. दादा तुमचा दौरा चालू होणार आहे. कशा पद्धतीचा दौरा आहे आता आणि कितवा टप्पा असणार आहे दौऱ्याचा? दौऱ्याचा आता मला वाटतं 17वा-18वा टप्पा आहे. परंतु त्यांनी आजच्या कॅबिनेटवरून पुन्हा पुढचा दौरा ठरणार आहे. हो कारण त्यांनी जर आज अंमलबजावणी दिली आम्हाला दौरे काढायची गरज नाही, आंदोलन करायची गरज नाही. सगळं आंदोलन थांबतंय. पण नाही दिलं तर दौरा टाकून 6 कोटी मराठी एकत्र येणार आहेत. आणि 6 कोटी मराठ्यात सगळ्या राज्यातले सांगून टाकतो. उद्या सांगायचं होतं आज. सगळ्या राज्यातले बांधव सुद्धा येणार आहेत बैठकीला. मेन जवळपास 14 राज्यातले मग पटेल असतील, जाट असतील, गुर्जर असतील, जे क्षेत्रीय मराठा आहेत देशात त्यांचे प्रमुख लोक बैठकीला येणार. दिल्ली पासूनचे 14 राज्यातले, कर्नाटक, आंध्रा पासूनचे, उत्तर प्रदेशचे जे क्षेत्रीय मराठी हे सगळे येणार बैठकीला. आणि त्याच्यात ठरणारे 900 एकर वरती महाराष्ट्रातल्या मराठ्यांची 6 कोटी मराठ्यांची सभा होणार. बघा त्यांनी जर नाही दिलं तर पुढं काय होतं. कधी असणार आहे दादा बैठक? जर त्यांनी आज नाही निर्णय घेतला ना, आचारसंहिता जर लावली तर उद्याच्याला बैठकीची तारीख आम्ही डिक्लेअर करणार. त्यांनी आचारसंहिता लावली तर आम्ही डिक्लेअर केलंच. त्यांनी नाही लावली
मग आम्ही बैठक नाही घेत आणि पुढचं डिक्लेअर पण नाही करत. त्यांनी आचारसंहिता पुढे ढकलावी आणि आमची सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यावी, किंवा आज कॅबिनेट आहे, आचारसंहिता पुढे ढकलायची गरज नाही. आजच्या कॅबिनेटमध्ये सगळ्या स्वारींची अंमलबजावणी घ्यावी. नसता निवडणूक घेऊन पश्चाताप देवेंद्र फडणवीस साहेबाला येणार म्हणजे येणार. मनोज जरांगेच्या शब्दावर विश्वास ठेवा. एक सोशल मीडियामध्ये मेसेज करतोय की यासाठी चौकशी लावली, जे मराठा आंदोलन सुरू होतं त्या दरम्यान ज्या घटना झाल्या त्याची चौकशी करणार आहे, पण याच दरम्यान इतर समाजाचे आंदोलन झाले, मोर्चे झाले, त्याची चौकशी केली जाते. नाही ना, मग तसं मराठा द्वेष, राग, नळ फुगले त्यांची मराठा द्वेषानं, मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात विष घालायचं, हे फडणवीस साहेबांचं लपून राहिलेलं हत्यार माझ्या निमित्तानं व्हायला बाहेर निघालेलं यशस्वी. गोड बोलायचा, चेहरा चांगला, परंतु कार्यक्रम लावायचा. साहेब रूढच बदलणार आहे आता. हो, जनतेच्या नादी लागलं तर जनता कायमचं राजकीय करिअर संपवती. ही रूढ पाडणार आहे, 100% पाडणार आहे. पहिली रूढ अशी होती, राजकारणाच्या नादी लागलं की ते संपितेत बरं का, असं ग्रामीण भागात म्हणायचे. घाबरायचे लोक भेट नाहीत आता. राजकीय दडपणच निघालं लोकांच्या डोक्यावरचं. पिंपळनेरच्या जीसीबीवर एसपींनी स्वतः तिथं जाऊन गुन्हे दाखल केले. वसमतला 350 जीसीबी लागले. मराठे भेटत नाहीत. मग आता मध्ये नसून म्हणतात ना, होऊन दे. तसं फडणवीस साहेब तुमच्या डोक्यात वेगळं आहे, आमच्या डोक्यात वेगळं. तुमच्या डोक्यात हे धवसून आपल्या पक्षात घेणे ते भ्रष्टाचारी, त्यामुळे ते चिंगाट पळत आहेत तुमच्या तिकडे. आपल्याकडे नाही कोणी रुपया खाल्ला आणि तुम्ही ते व्हिडिओ करून बदनामी करणार, त्याला आम्ही मोजित नाही. त्याच्यामुळे तुमचे डाव सगळे फेल केलेले, ह्यो बी फेल होईल. त्याच्यापेक्षा शहाणे व्हा. खोटे गुन्हे दाखल करायचे बंद करा. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या. मराठी डोक्यावर येऊन नसतील, विनाकारण आडव्यात घुसू नका आणि तुमचे डाव साधायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला पुढते डाव तुटणारच नाही मराठ्यांचा. पाटील, बीजेपी सांगते की डीएनए आमचा ओबीसी, मग मार्गी लावतील का मराठ्यांचा प्रश्न, असं तुम्हाला काय वाटतं? काय म्हणते? बीजेपीच्या ज्या काही भाषणामध्ये फडणवीस साहेब असतील वारंवार म्हणतात की आमचा जो डीएनए तो ओबीसीचा डीएनए. ओबीसी महत्वाची राजकारण करते. मग आम्ही कोण आहेत? आम्ही ओबीसीच आहे ना. आता आम्ही ओबीसी तुम्हाला नाही माहित फडणवीस साहेब, तुम्ही माझ्या शब्दावर जरा विश्वास ठेवा. सगळे ओबीसीचे सुद्धा आता एक झालेत. गिरीश महाजन बोलले तर तिकडचे सगळे मराठी एक झालेत. ते मतदारसंघातले जे आमदार बोललेत ना, तुमच्या पक्षात नाव देऊ का? माझ्याकडे येऊन भेटत येत तुमच्या पक्षातले. ते म्हणतात आता जाऊ त्या पक्षात येत, उलटतील कामं दिलेले आहेत बा, ते बिल फिल गुतीन आहेत. आम्हाला लय लागलंय ते बोलायला 2-4 शब्द कार्यक्रमात लावतात ह्यापर्यंत बराबर. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हाताने तुम्ही विरोधात घातले लोक, ते मराठीत आमदार मंत्री तिथं बोलायला लावले. तुम्ही केलं त्यांचं राजकीय करिअर सुद्धा खराब. फडणवीस साहेब तुम्ही तुमच्याच मुळे एवढं मोठं भाजप तुम्ही चालवता. मला सत्याच देणं घेणं नाही म्हणून म्हणतोय. एवढं मोठं तुम्ही सगळा दिदार करीत आणला राव. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा शब्दावरती आणि जरा सिरियस घ्या. तुम्ही खोटे गुन्हे दाखल करणं, या बदनामीच्या क्लिपा किंवा त्या बदनामीला ते उभा करणे, ते डबडे 2-4 कुंकू गाच पाण्यावर जमा केले तुम्ही, आणखीन 15-16 जमा केले तुम्ही. मला माहिती ते आणखीन बाहेर नाही काढणार आहे तुम्ही. तुम्ही हे बंद करा. सगळ्या स्वारींची अंमलबजावणी आज द्या. माझा शब्द आहे, माझे मराठा समाज डोक्यावर घेऊन नाचल. आजच अंमलबजावणी द्या. डोक्यावर घेऊन नाचल, डोक्यावर घेऊन. पण नाही दिलं ना, तुम्ही आडवे शिरले ना, यावेळेस पहिल्यासारखा मराठा यावेळेस राहिला नाही. लेकर त्यासाठी मोठे कार्यक्रमच राजकीय सोपडा सापच. धन्यवाद. भुजबळ काही बोलले नाही, बरेच दिवस झाले. भुजबळ काही बोलले नाही. कुंकड गेले तर नाही ना, संपर्क नाही तो काय आमचं. जर सगळे स्वारीची अंमलबजावणी जर मिळाली तर तुम्ही गुलाल उधळणार का? सगळ्या स्वारीची अंमलबजावणी झाल्यावर अरे वा, तिथं दिवाळी झाली त्या दिवशी आधी सूचना आणली आम्ही मराठ्यांनी सगळ्या स्वाऱ्यांची, आणि त्यांनी जर अंमलबजावणी केली तर पहिला गुलाल सरकारवरच. प्रामाणिक सांगतो, मराठ्यांचा पहिला गुलाल मुख्यमंत्र्यावर, उपमुख्यमंत्र्यावर बी पहिला गुलाल. महादिवाळी सुरू पण नाही केलं, तुमचा गुलाल गेला. धन्यवाद. शेवटचा प्रश्न. सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीला सुरुवात झाली. सीएम, बीसीएम मंत्री सगळे बसलेले. काय संदेश देणार, काय आव्हान? मुख्यमंत्री साहेबांना आणि शिंदे साहेब आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना माझी विनंती की तुम्ही ठरल्याप्रमाणे आजच्या कॅबिनेटमध्ये सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा. फडणवीस साहेब, तुमचं आमचं शत्रुत्व नाहीये. आमचं सगळ्या स्वाऱ्यांशी आणि गॅजेटसह जे 5-6 विषय ठरलेले हैदराबादच्या गॅजेटसह ते आज स्वीकारायला लावा शिंदे समितीला मुदत वाढ पण द्या. केसेस आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या आजपर्यंत तुम्ही बोललेला आहे की मागे घ्यायच्या त्याही घ्या आणि सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा.
सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याच्या नंतर ते टिकवणं सुद्धा जबाबदारी सरकारचीच आहे. कारण मी हे वाशीच्या सभेत सांगितलेलं आहे, गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकवायची सुद्धा जबाबदारी तुमची आहे. तुम्ही हे आज त्या कॅबिनेटमध्ये करावी ही विनंती आहे. कारण तुमची आमची दुश्मनी नाहीये, पण तुम्ही नाही केलं तर आम्हाला नाविलाजानं मराठा समाजाला सुद्धा वेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे. मराठा समाज तो घेईल आणि तुम्हाला सगळ्यात मोठी तुमच्या आयुष्यातली चूक असेल. माझी